गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात जलपर्यटनासाठी गेलेल्या तरुणांवर काळानं घाला घातला। मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटीतून नौकाविहार करत असताना बोट उलटली आणि त्यात 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 7 जणांना वाचवण्यात यश मिळालं आहे। तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा गावातील 9 तरुण बोदलकसा जलाशय परिसरात फिरण्यासाठी आले होते। जलपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी त्यांनी तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराच्या बोटीत बसून नौकाविहार करण्याचा निर्णय घेतला। मात्र खोल पाण्यात गेल्यानंतर बोटीचा तोल गेल्यानं बोट अचानक उलटली आणि बोटीतील सर्वजण पाण्यात पडले। घटनेनंतर एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि बचाव पथकांनी तातडीनं मदतकार्य सुरू केलं। या दुर्घटनेत 7 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। मात्र मोहित रहांगडाले आणि कुणाल भोंडे या 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं। बचाव दलानं शोध मोहीम राबवून दोन्ही तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले। या घटनेमुळे बरबसपुरा गावात शोककळा पसरली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच बोदलकसा जलाशयात अधिकृत जलपर्यटन सेवा सुरू करण्यात आली असून पर्यटकांसाठी स्वतंत्र बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र अधिकृत व्यवस्थेऐवजी मासेमारीच्या बोटीचा वापर केल्यानं ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत।